नमस्कार मित्र हो. तर विषय असा असतो, मनुष्य प्राणी भावभावनाशी निगडीत असतो. सुखाची परिभाषा आणि सुखाची व्याख्या हा शोध लावत माणूस जगण्याचे अनंत प्रयत्न करत असतो. बरोबर. सुख पाहता जवा एवढी, दुःख पर्वता एवढी. तर सुख क्षणभर आणि अनंत काळ माणूस दुःखालाच मोठं करतो. खंत व्यक्त करणे आणि गतस्मृतीमध्ये स्वतःला गुंतून घेणे. चालू वर्तमान हा तितकाच गोड आहे, आनंदी आहे. याची प्रचिती खरंच कित्येक लोकांना जमत नाही. खंत व्यक्त करतात, निंदा व्यक्त करतात. पाहताना त्यांचे डोळे सांगतात की खरंच सुख आहे का, नक्की आहे का. असू द्या, त्यांची त्यांना, माझी मला. असा हा नाट्यप्रयोग. आणि नाट्यकर्मी हा प्रत्येक माणूस आहे. स्वतः लेखक, स्वतःच कथानक, स्वतःच व्यक्त झालेले भाव. म्हणून मी प्रत्येक वेळाला पाहताना प्रत्येकातला कलावंत शोधत असतो. तो बोलतो कसा, भाव व्यक्त कसं करतो, यातूनच अनेक कथा सुचतात आणि वास्तवशी त्या खऱ्याही असतात किंवा काल्पनिकही असतात. आयुष्यभर माणूस कथा आणि व्यथा व्यक्त करताना आपले भाव प्रगट करतो. तो ज्ञानी असेल अथवा अज्ञानी असेल, शिक्षित असेल अशिक्षित असेल, पण भाव व्यक्त करतो. म्हणजे त्यांच्याकडे शब्द आहेत. भले ते शब्द कानाला प्रिय वाटतीलच असे नाहीत. ठराविक वर्ग व्यक्त होताना त्यांच्या भाषेमध्ये बोलतो आणि भाव व्यक्त करतो. ही भाषा कदाचित आपल्याला अप्रिय वाटते, ऐकू वाटत नाही, पण व्यवस्थेमध्ये आपले कान, आपले डोळे, आपलं मन वास्तवतेकडे पाहण्याची दृष्टी असते. पण व्यवस्थेमध्ये चाललंय काय, आहे काय, हे पाहण्याची, ऐकण्याची, न बोलण्याची. प्रत्येकाला बोलावंच असं नसतं. प्रत्येकाला बोलावंच असं नसतं, कारण प्रत्येकाला बोललं तर संदर्भ चुकतात. आपण दखल घेतली, त्याचं ते व्यक्त झालेलं मन आपण कशाला बरं निर्विकारपणे ऐकणं आणि ती कथा आपण लिहिणं. कारण कथेला याच व्यवस्थेमधून काही क्षण भेटत असतात, काही पात्र भेटत असतात, त्यांच्या भूमिका. आपण काल्पनिक नाव लिहून कथा लिहू शकतो. लेखकाला ही व्यवस्था अथांग सागर, अनेक कथांचे आणि अनेक कथापात्रांचे कथानक भरपूर आहेत. उघडा डोळे पहा नीट, हे वाक्य आपण ऐकतो ना, तसंच आहे. डोळे उघडेच असतात, कान उघडेच असतात,
बघा नीट, नीट बघण्याची हे एक स्लोगन झालेलं आहे, एक वाक्य झालेलं आहे. उघडा डोळे बघा नीट. पण नीटनेटकं होतं का? बघणाऱ्यांनी बघत राहावे, वागणाऱ्यांनी वागत राहावे. हा नाट्यप्रयोग आणि नाटकीय पात्र ही पाहताना मोठी गंमत वाटते. कारण लेखकाला गंमत वाटते म्हणून ती पात्र पाहण्याचा आणि ती कथा लिहिण्याचा हा व्यवसायाभिमुख असतो. लेखक हा सतर्क असतो, व्यवस्थेकडे पाहत असतो आणि त्यानुसार ती रंजकता त्यांच्या लेखणीमधून येते, काही कथानकामधून येते, डायलॉग्स असे पहा. व्यवस्था शिकवते, व्यवस्थाच ही महागुरू आहे आणि आयुष्यभर माणूस शिकत असतो. हेच शिकलेलं पण जिवंतपण हा अनुभवाचा पसारा आणि त्यामधील आपलं सकारात्मक मन लिहिण्याला कारण असतं. लिहिते राहावं, व्यक्त होत राहावं. व्यवस्थेमध्ये साहित्य हे सतत प्रवाहाबरोबर भटकंती करत असतं आणि भाषेला त्यातून एक अशी सारखी प्रवाहित कथा मिळत राहते आणि लोकांनाही ती आवडते. धन्यवाद. चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा.